ॲग्रो कन्सल्टन्सीत आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मी सांगितलेलं तुम्हाला यावर्षी माल येणार नाहीत किंवा माल कमी येतील, तर असं काही होणार नाही. माल भरपूर येणार आहेत. मी सुरुवातीला माल कमी येणार आहेत असं का सांगितलेलं, तर आपण सगळ्यांनी एक दोन औषधं किंवा आजचं ड्रिपचं शेड्यूल आहे ते चांगलं टाईट ठेवायसाठी किंवा वातावरण खराब होतं ह्याच्यासाठी मी सांगितलेलं. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी माल फुल येणार आहेत. तर काय येणार आहेत, तर प्रत्येक द्राक्ष बागायतदाराने ह्या वर्षी माल येणार नाहीत म्हणून द्राक्ष बागेची जास्त काळजी घेतल्या. त्याच्यामुळे ह्या वर्षी पानं काय झाल्यात, म्हणजे माझ्या जेवढ्या अंडर खाली कन्सल्टन्सी खाली जेवढ्या बागा आहेत त्या बऱ्यापैकी बागा अशा आहेत म्हणजे ह्या वर्षी माल जास्त येणार आहेत. म्हणजे त्यांची काय झाल्यात, पानं ही एकदम टकाटक आणि एकदम चांगली आहेत. जर इथं जर बघितलं तर ही काडी काय झाल्या, तळापासून वरपर्यंत पिकत चालल्या. हे काय झालंय, तळापासून वरपर्यंत पिकत चालल्या. आणि हे जे जर डोळे बघितले तर एकदम काय झाले, तर हे काय झाले, एकदम टपोरे आहेत आणि पानं तर एकदम टकाटक आहेत. बऱ्यापैकी 100 जर बागांना ट्रीटमेंट करत असलो तर त्यातली 90-95% बागा ह्या आपल्या एकदम टॉप मध्ये आहेत. त्यामुळं ज्या ज्या द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागेची अशी काळजी घेतल्या एवढ्या खराब वातावरणात पण, तर त्यांच्या बागांना माल हे दरवर्षीपेक्षा लोड येणार आहेत. हे मी आवर्जून सांगतोय. आणि अशा बागा पिकवा. खराब वातावरणात पण बागा चांगल्या पिकत्यात. आपण निसर्गाला दोष द्यायला पाहिजे नाही असं नाही, पण त्यातनं आपण बाहेर पडणं गरजेचं आहे.